सुप्रभात मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचा सकाळी स्वागत असा। आणि सध्या निसर्ग सगळं हिरवगार झालेलो असा। बरेचसे रानभाजी हे रानात मिळतात, बरेचसे रानभाजी आम्ही खालो, पण त्याचे व्हिडिओ करूक नाही, कारण बरेचसे रानभाज्यांचे व्हिडिओ ना याच्या आधी आम्ही केलेले असो, त्याच्यामुळे त्यांचे काही व्हिडिओ करूक नाही। पण आताशी दुर्मिळ आणि महाग अशी रानभाजी रानात मिळता। बरेच दिवस मी फिरतो असं त्या भाजीसाठी। तर ती रानभाजी म्हणजे अळमी, मशरूम, रवना असे काय नाही काय वेगवेगळे नावांनी ती ओळखली जातात वेगवेगळ्या गावात। आणि ह्या अळम्यात की नाही बरेच प्रकार असतात। जी बाकीची असतात ना ती वेगळी असतात, त्यांचा कलरच वेगळा असतात, ती थोडीफार विषारी असतात। त्याच्यामुळे रानातले रानभाजी किंवा ही अळमी जर तुम्ही काढू जायचं असेल ना तर त्याच्यातली थोडीफार माहिती घेऊनच जावा, कारण बऱ्याच ठिकाणी विषबाधा झाल्याची घटना गेलेली असत अळमी खाऊन। तर आता मी सकाळी जाते अळम्यांच्या शोधात, अळमी गावतात काय बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा, धन्यवाद। अशा ठिकाणी अळमी येतात। गेल्या वर्षी हैसर इलेली, यंदा इलेली काय काय माहिती नाही। इली असली तर कोण ठेवतो नाही, कारण वाटेरच असत, ही येऊ जाऊची वाट असा। आणि मी जाते आता किरण गाग यांच्या घराकडे। अर्घे अर्घे तर अळम्यांका जाऊया। काय बघा तुमका अळमी गावची आम्ही लय बारग्याच्या घराकडे। आणि ह्या असा आमचा बारग्या भाकरी भाजता, रोज सांगता अळमी दे, आता सांगता अळम्यांका चलतं नाही म्हणता। घरात बसाने अळमी गावती आणि आणि सांगताला काय येताना आहे ना येतो आणि जाताना घरात जातो। अळमी गावली का त्यांना जाता? अळमी गावल्यावर कोण दाग दाखीत काय रे? अळमी गावल्यावर कोण दाग दाखीत काय? हा, मी जाताना बॉम्ब मारीत जातोय अळम्यांका तला, पण गावलीत तर अगडच येतोय नाही ना। असं असता। नंतर मग गावल्याच्या नंतर मग नंतर सांगायचा खाऊन बिऊन झालंय ना काय, नंतर सांगायचा, मग व्हिडिओ टाकायचो का, मग सांगतले माझ्या अळमी खाल्या। पण काय काय जण ते जाग दाखीत नाही ना, गपचूप जातले गपचूप अळम्यांका जातले आणि जागाव दाखवते नाही तुमका। बोला मग मी बोलानच काढतो, ह्या चुकीचा पाटसून बिटसून कोणी येत नाही साप। काही ठिकाणी विषबाधा झाली म्हणतात, चुकीची गावली। हा, अळम्यांची माहिती होई त्याच्यातली ती काय केलं तिने माहिती आहे, पाच माणसं होती एक बापी होतो ऐकलं। हे अळमी ना आणलंस ना काय मीठ घालायचा, चिरून धुवून बिवून मीठ कलर बदललो काय मग ती काळे असतात घुगरे येतात बघ काळे अळम्यावाली, वरती टिकले असतात ते, वरती टिकले असतात ना, ती काळी त्यांनी अळमी नेली बरोबर, पांढरी असतात वर टिकले असतात ती अळमी त्यांनी ना त्यातली ती म्हणून अळम्यान तू थोडीफार माहिती होई खयची अळमी खावची आणि खयची अळमी न खावची असत। आणि ह्याच्यात काय माहिती आहे, फुललेली खाता नाही ना, त्याच्यात भोंगे असतात, ते जर भोंगे आतमध्ये आमच्या पोटात गेले मग थोडंफार असतो। आणि जर चांगली धूक होई ती नाही, चांगली धूक होई, माती जर उतरू असली तर त्रास होतो ना, चावलेला बिवलेला असला साफ करून मीठ घालून ठेवायची। हा, साफ करून झाल्यानंतर थोडासा मीठ घालायचा आणि कलर बदलतो ना, हिरवी झाली तर टाकून। हा, तसं साप काय अळमी खायत ना, उगाच सांगतात ते साप असतं। साप जो असता ना ते भोंगे खाऊ घेता। तर मी आता आरड घालायची लय अळमी अंका जातय म्हणून आमका टाइम नाही, भाकरी भाजतो येताना गावली आमका द्यायची, येताना ह्याला नाही इलोय काय समजायचं, ह्या अळमी गावली। हा, किरण गाग खयत, किरण गाग बघूया खयत ते। असा किरण गाग यांचं बेडरूम, आणि इथे किरण गाग झोपलेले आहेत। हैसर 2-4 कळी येईल, पण ते फुलले काय खाऊ हरकत नाही। ह्या दगडाच्या खाली की नाही माळवशी अळमी येतात। 2 वर्षा मी माळवशी अळमी काढलंय। अळम्यातलो एक दुसरा प्रकार असा। आणि चिताळी अळमी सगळी अशी एका ठिकाणी असतात आणि बारीक असतात,
त्यांची पण भाजी मस्त लागता, एक नंबर नमुन्याची. तर आता माका दिसलीच कोकणातल्या जंगलातली सगळ्यात महाग अशी रानभाजी, ती म्हणजे अळमी. आम्ही अळमी म्हणतो, काही ठिकाणी रोवना म्हणतात, काही ठिकाणी इंग्लिशमध्ये का मशरूम म्हणतात. आणि चेहरो माझा असं प्रसन्न झालेलो असा, कारण बरेच दिवस मी ह्या अळम्यांच्या शोधात होतोय आणि फायनली माका ह्या जागेवर अळमी दिसलेली असत. थोडीशी फुललेली असत, हरकत नाही, आपल्याक एकदा खाव गावली पुरे समाधान. आणि माझ्या पुढे की नाही 2-3 जण गेलेले असतात, त्यांना पाठसून पण कोणतरी येतली होत. आणि त्याच्यामुळं बरेच जण ह्या अळम्यांच्या शोधात असतात, कारण ही अळमी ना अळम्यांचो हंगाम हे 4-8 दिवस असता आणि त्याका फिरत राहावं खाया. आणि जास्तीत जास्त करून अळमी श्रावण महिन्यात येतात. आता ही गावलेली अळमी मी हळूहळू काढून घेतोय आणि गावतात केली ती बघूया. पण थोडीशी फुललेली असत, हरकत नाही, आपल्याक उष्टाव गावली पुरी. फुललेली पण अळमी चांगली, पण त्यात काय बोंबूल वगैरे काय नाही आहेत, सगळी काढूया. हे बघा अशा पद्धतीत काढायची. छत्री 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 दिसता बघा, हे का मस्त, काय प्रॉब्लेम नाही. भोंगल्याने काय जास्त खाल्याने नाही, भोंग्यानी जास्त खराब वरती घ्यायची नाही. हे मस्त होती बघा, लिटल अमरेला. हे काढून घेते पटापटा. थोडीफार फुललेली असत, पण हरकत नाही, आपल्या वर्षाने एकदा खाऊ गावणारी भाजी आहे, मस्त आहे की खायची. काही जणी फुललेली घेत नाही, पण जास्त पण फुललेली नाहीत, भोंगे वगैरे काय आतमध्ये नाही असत. आणि मस्त की याची भाजी होती या. तर दुसऱ्या ठिकाणी जाऊया, तिसऱ्या ठिकाणी ह्या पेढा केलेली अळमी कोणतरी काढल्या. अळमी काढणारे बरेच जण असत, काय पाय बी घसरलेले असत, म्हणजे काय कोचलेले असत. 2-4 कळये गावले असत माका. ते घेऊया आणि जाऊया घरात आणि काहीतरी फिराया व्हायचं यायचं. हे बघा, हे असे ना, म्हणजे रानातले पक्षी असतात ना, ते टोचे मारून खातात. आतमध्ये काही बोंबील वगैरे असलो ना तर तो खातात. बाकी सापा वेगाचो काय असं विषय नसता. 4-5 कळये या ठिकाणी गावले आणि 1-2 ठिकाणी फिरलोय, पण माझ्या आधी घेऊन गेले काढून. बरेच जण आमच्याकडचे अळम्यांका फिरणारे असत. आणि आपल्याक एकदा उष्टाव गावली पुरे समाधान. जाऊया आता घराक. 4 गावली आहेत ती घेऊन. पाणी व्हावता, पाणी यात धुतोय आणि मग घरा घेऊन जातोय. बऱ्याच जणांनी माझ्याकडे मागलेली असत, ती एका दोघांका देऊन टाकतलंय. आणि बऱ्याच जणांनी माझ्याकडे मागल्यानी असा, त्याच्यामुळं दिलंय ना म्हणून रागार बरा नको. अजून गावली तर नक्कीच तुमका देईल. आणि मी गावलेली मस्त की त्या व्हाळीच्या पाण्यात धुतलंय आणि आता जातोय घरात आणि 4 बारग्याक देतोय. नाहीतर काय म्हणताला, हकडेसून इलो नाही म्हटलं एका वेळ मी गावली असं म्हणताला आणि गाडी घालताला. गुरुवा खाया अळमी होई फुललेली आहेत. बरं, याचं नाव काय? याचं नाव काय? आण पिशी आण. झाला काही नाहीसा. अळमी होई, ये लवकर. आण पिशी आण. भार्ग्याकडून आणले मस्त की गुलाबाची फुला, भार्ग्याक दिलंय. आणि एका दोघांका बघूया देवची असत ती हत्ती एका दोघांका देते. साधारण फुललेली आहे तुका माहिती की होय. तर मस्त की आज मका गावली कोकणातल्या जंगलातली सगळ्यात महाग अशी रानभाजी अळमी. ह्या अळम्यांका म्हणतात पेडावरची अळमी. दुसरी अळमी असते ती म्हाळवशी अळमी, ती म्हाळवसार येतात. आणि तिसरी असते ती चिताळी अळमी, ती एकदम अशी चिटका नसतात, सफेद असतात आणि छोटी असतात, त्यांका चिताळी अळमी म्हणतात. आणि बाकीची जी असतात ती विषारी असतात, त्यांचा कलरच वेगळा असता. बरेचसे व्हिडिओ आपले यापूर्वी आपल्या चॅनलवर असत.
तर आता बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर किंवा बऱ्याच मेहनतीनंतर अळमी म्हाका गावली होत. बऱ्याच जणांनी माझ्याकडे अळमी मागलेली, त्याच्यातली काही जणांका ते मी अळमी दिलोय, अगदीच नाही तर आजच्या सकाळच्या अर्ध्या दिवसाची मजुरी माझी सुटलेली असा. रानभाजी एकूण की नाही 4 पैसे आपल्याक गावा शकतात, फक्त मेहनत करूक होई. काट्या कुट्यात आणि झुडपात जाऊ खाया, ती पण स्वतःची काळजी घेऊन, कारण जंगलात फिरता म्हणजे तसा बघलास तर रिस्कीच काम असा. स्वतःची सुरक्षा घेऊन जंगलात फिरा खाया आणि त्याच्या जंगलातले जे रानभाजी असतात त्याच्यातली थोडीफार माहिती होई, तर भाजी ऐकून पण आपल्याक 4 पैसे गावा शकतात. म्हणून कोकणातलो शेतकरी हो आत्महत्या करूचो विचारही करीत ना. आता बरेच दिवस मी काही कामाक नाही, असे रानभाजी ऐकून कसं तरी आपलो उदरनिर्वाह करायचो, असो कोकणी माणूस असा. तर आता आम्ही अळमी उटीची बऱ्याच जणांका देऊन इलोय. आता बाकीची जी अळमी असत ना ती 4 माका ठेवतलय आणि 4 रत्ना ती माझ्या बहिणीक देतलय. मालवण तालुक्यातील आडवली या गावात माझी बहीण असा. बरेच वर्षा मुंबईत स्थायिक होती नोकरीनिमित्त, तर बहिणीक 4 अळमी घेऊन जातलय. रेसिपीचा व्हिडिओ आहे ना तो वेगळा होतला, बहिणीच्या हातची अळम्यांची भाजी असं व्हिडिओ होतला. आजच्या पुरता एवढाच. भेटायला लवकर काहीतरी नवीन घेऊन. धन्यवाद.